तर एका बाजूला चॅलेंजर पारगाव आणि दुसऱ्या बाजूला आर्या स्पोर्ट्स ओळे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल। दुसऱ्या फेरीमधील हा सामना आहे। आणि जाऊया दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅच कडे आणि जशी होईल मॅचला सुरुवात ऐकूया पुन्हा एकदा याच गावचे सुपुत्र संदीपन केणी यांचा आवाज। थँक्यू दिनेशजी पाटील सर। आपण नक्कीच बोलूया मैदानामध्ये। आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील पहिला सामना एकूण 4 षटकांचा आहे पहिलं सत्र। एकंदरीत एका बाजूला असेल आर्या स्पोर्ट ओवले आणि त्यांच्या विरोधामध्ये चॅलेंजर पारगाव टीम। पहिलं सत्र आपण पाहतोय आर्या ओवले संघ पहिल्या सत्रामध्ये खेळ करेल। 7 धावा फलकावरती लागल्यात। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे। 2 चेंडूचा खेळ संपलाय। मैदानावरती बिग फाईट आपण जरूर पाहतोय। हा बॉल अक्रॉस लाईन केल्याचा प्रयत्न जरूर केलाय। पंचांकडे अपील जरूर केला होता परंतु अपीलामध्ये उत्साह जास्त होता, विश्वास कमी होता। अपील फेटाळला गेलाय। निर्धाव चेंडूची ते सांगता होत असताना आपण जरूर पाहतोय। एकंदरीत धावसंख्या स्थिर 7 धावा फलकावरती लागल्यात आणि मागच्या मॅच मध्ये जो 500 रुपयाचा पारितोषिक ओमकार केनीला मिळाला होता तो ओमकार केनी तो 500 रुपयाचा पारितोषिक डोनेट केलाय। जे या स्पर्धेच्या माध्यमातून राजीव शाळा चिंचपाडा या शाळेला जे वया पुस्तक सुनील स्पोर्ट चिंचपाडा देणार आहे त्यामध्ये 500 रुपयाचा पारितोषिक ऍड होणार आहे। ओमकार केनीचं ध्येय आपण नक्कीच पाहतोय। तर नक्कीच गोलंदाजासाठी सुवर्ण संधी असणार आहे। प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे। आमचे उपस्थित मान्यवर प्रत्येक आपण गोलंदाज पाहतोय। राईट मोर द विकेट। हा बॉल अक्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न आणि नक्कीच आपण पाहतोय जसा अनाउन्स झाला पारितोषिकाचा लगेच तसाच विकेट घेतला या गोलंदाजानं आणि 500 रुपयाचा पारितोषिक पटकावलाय। लेग बिफोर विकेट फलंदाज होईल इथे बाद आणि बाद होताना फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती सागर गायकवाड। बॅक टू द पॅव्हलियन। आर्या स्पोर्ट ओवले टीमचा हा पहिला गडी बाद 8 या धावसंख्येवर। मी पाहिले जवळून सामना गमावला ना तरी पण 10,000 रुपये दिले होते। खऱ्या अर्थाने ही फार मोठी गोष्ट आहे। त्या सामन्यासाठी 10,000 रुपये आणि त्याचबरोबर समालोचक, गुणलेखक, लाईव्ह आणि सगळ्यात मोठी गोष्ट आवडणारी गोष्ट प्रकाश राऊत साहेब कॅमेरामनला आजवर कोणी पैसे नव्हते दिले पण दापोली स्पर्धेमध्ये या माणसानं तब्बल 13,000 रुपये कॉमेंटेटर, अंपायर्स आणि त्याचबरोबर जे स्कोरर आहेत आणि कॅमेरामॅन सगळ्यांसाठी दिले होते आणि संघासाठी पराभूत झाला तरी 10,000 रुपये। फार मोठी बक्षीस लागवणारे व्यक्तिमत्व आदरणीय प्रकाश राऊत साहेब। प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाची बक्षीस। पुन्हा एकदा अपील। नक्कीच दिनेश पाटील सर आपण पाहतोय क्रिकेटवरती असणारा प्रेम आहे प्रकाश डावर सरांचं। नक्कीच आपण पाहतोय मैदानामध्ये आपण जाऊया। षटक क्रमांक पहिले इथे समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणारी टीम आपण पाहतोय आर्या स्पोर्ट ओवले संघ। 8 धावा 1 गडी बाद झालाय। मैदानामध्ये आपण जरूर पाहतोय खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय। सुनील स्पोर्ट आयोजित सुनील स्पोर्ट स्मृती चषक 2025 ही तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीमधील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना वीर 11 चॅलेंजर पारगाव विपक्ष आर्या स्पोर्ट ओवले
या दोन संघांमध्ये आपण पाहतोय. प्राप्ती लाईव्ह यांच्या माध्यमातून ही लाईव्ह स्पर्धा कव्हरेज केली जाते. आत्तापर्यंत सबस्क्राईब झालेले नक्कीच आपण त्यांची संख्या सांगू, कारण काल त्याने एक अनाउन्समेंट केली होती. जर या स्पर्धेमध्ये प्राप्ती लाईव्ह या चॅनलला 1 लाख सबस्क्राईब झाले तर नक्कीच पुढच्या वर्षी होणारी स्पर्धा ते निशुल्क म्हणजेच मोफत करणार आहेत. नक्कीच त्यांना देखील शुभेच्छा आपण देऊया आणि जरूर 1 लाख सबस्क्राईब होऊ द्या. हे आपण नक्कीच विश्वचरणी प्रार्थना करू. जितू गोंधली वाट पाहत आहेत, कारण आम्हाला देखील खूप मोठी मेजवानी असणार आहे. सिल्वर बटन कधी येणार आणि त्याची खूप मोठी पार्टी जरूर आम्ही पाहू. मैदानाबाद जरूर जाऊया. 1 षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती 1 गडी बाद. नवीन गोलंदाज. हा बॉल दुसऱ्या षटकातील पहिला, फक्त दिशा दिली आहे, युक्तीचा वापर केलाय आणि चेंडूला पाठवलाय डीप फाईन लेग रिजन मध्ये. चेंडू गेलाय 1 बाउंस सीमा पार. पंचांचा इशारा येतोय. हा चौकार. विचार केला गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय आणि गोलंदाज आहे सर्वेश आवस्कर. मैदानामध्ये आपण जरूर जाऊया. 4 धावा आल्या, 1 बाउंस सीमा पार. तर नक्कीच आपण चेक करू. एक डाऊट आपण क्लिअर करूया. जरूर आपण पाहू आपण प्राप्ती लाईव्ह यांच्या माध्यमातून. मैदानामध्ये खूप चांगला खेळ चालू आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सर्वेश हा गोलंदाज. चौकार आहे, 1 बाउंस सीमा पार गेलाय. 4 धावा आल्या. संघाची धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचले. सन्मान दिलाय. इथे आपण पाहू शकाल तिथे क्षेत्ररक्षक तैनात. शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये आपण पाहतोय. चेंडू अडवणार, फेकणार. तत्पूर्वी वेल होता या 2 फलंदाजांकडे. 1 धाव पूर्ण करण्याचा. त्या वेलेमध्ये 1 धाव कंप्लीट केली आणि संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचं काम या 2 फलंदाजांनी केलंय. 13 धावा धावफलकावरती. मैदानामध्ये आपण फलंदाज पाहतोय प्रसाद गायकवाड आणि अमित मुंगाजी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे हे 2 फलंदाज. सर्व्हिसला आपण पाहतोय दुसरे षटक फेकत असताना मैदानावरती. चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून आपण जरूर पाहू. विकेट करण्याचा प्रयत्न फक्त स्टेअर केलाय. कार्पेटच्या साईडने चेंडू ट्रॅव्हल. तिथे क्षेत्ररक्षक त्यांना 2 बाउंस चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 1च धाव. आता मात्र 1-1 धावेने आपल्या संघाला आकार देत असताना मैदानावरती जसा पहिल्या चेंडूवरती चौकार आला त्यानंतर थोडंसं कमबॅक जरूर आपल्याला पाहायला मिळालं. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. षटकातील 6 धावा खर्च करणारा गोलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. इथे सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु बॅट आणि चेंडूचा काहीसा किंचित संपर्क. शॉर्ट दरम्यान रिझन मध्ये क्षेत्ररक्षकानं आपलं काम सफलतेपूर्ण पार केलं. इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कोणतीही धावसंख्या नसेल. धावसंख्या स्थिर. 14 धावा धावफलकावरती. 1 गडी बाद. पहिल्या सत्रामध्ये रिव्हर्स शेप आणि नक्की सफल झालाय फलंदाज. चेंडूला पाठवलं इथे कव्हर पॉइंट रिझन मध्ये सीमा रेषेच्या बाहेर. मोठा फटका. 4 धावा. बारा वाजले. आता स्वप्न पडतील. डीजेला प्रेमाचे आणि तेच गीत. मैदानामध्ये आपण जरूर जाऊया. 18 धावा धावफलकावरती. 1 गडी बाद. अरिया स्पोर्ट ओवले संघ मैदानामध्ये गेलतोय. बिगीट करण्याचा जरूर प्रयत्न. ताकदीचा कमी वापर. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव कंप्लीट केली. एकापेक्षा इथे काहीच नाही. चांगले क्षेत्ररक्षक, चांगली फेकी इथे पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 1 धाव. षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये ज्यांच्या वाटेला फलंदाजी आले तो अरिया स्पोर्ट ओवले संघ जाऊन पोहोचला. 1 गडी बाद. 19 धावा. बघा प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. आकाश तारेकर यांचा
मुलगा काय प्रॅक्टिस करतोय नेटमध्ये तुम्ही जरूर पाहू शकाल. अप्रतिम लेदर क्रिकेटवरती प्रॅक्टिस करत असताना प्राप्ती लाईव्ह यांच्या माध्यमातून हे दाखवण्यात आलं. घर बसलेले प्रेक्षक वर्ग जरूर पाहत असतील आणि काय त्याची खेळण्याची पद्धत नक्कीच ज्या प्रकारे वडील खेळतायत ना त्या प्रकारे नक्कीच पुत्र देखील खेळेल यात मात्र शंका नाही. नक्कीच अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपला. 19 धावा धावफलकावरती 1 गडी बाद. आर्या स्पोर्ट ओले संघ पहिल्या सत्रामध्ये खेळ करत असताना मैदानामध्ये दिशा दिली जरूर तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न होईल का परंतु नाहीये. जितकं चांगलं क्षेत्ररक्षक परंतु फेकी थोडीशी खराब झाली होती परंतु चांगलं बॅकअप मिळालं क्षेत्ररक्षकात. 1च धाव इथे येईल. एका धावेच्या मदतीनं 20 धावा 20 1 गडी बाद. अप्रतिम सामना आपण जरूर पाहतोय. दोन्ही संघांचा विचार केला. 1-1 सामना जिंकून या फेरीमध्ये प्रवेश केलाय. दोन्ही संघ ताकदीचे आहेत परंतु कोणाची ताकद भारी पडेल एकमेकांवरती ते पाहणं गरजेचं असेल. लो फुल टॉस बॉल इथे आपण पाहू शकाल. पुन्हा तिथे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझनमध्ये तैनात आहे. 1च धाव एकापेक्षा इथे काहीच नाही. गोलंदाज आपण पाहतो तिसऱ्या षटकावरती रितेश पाटील. 2 चेंडू फेकले 2 धावा खर्च केला. संघाची धावसंख्या 21 21 धावा. 4 षटकांचा सामना आहे. जास्तीत जास्त धावा जमवणं फार गरजेचं आहे कारण त्यांच्या समोर असणारा चॅलेंजर पारगाव टीम हा देखील खूप ताकदीचा संघ आहे. त्यांच्यासमोर जिंकायचा असेल तर 50 ते 55 धावांचं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्या प्रकारची फलंदाजी करायची मैदानामध्ये. परत इथे आपण पाहू शकाल निर्धाव चेंडूची सांगता. अप्रतिम षटकाची फेकी इथे आपल्याला पाहायला मिळते रितेश पाटील या गोलंदाजाकडून. आतापर्यंत एकूण चेंडू फेकले तर 3 फक्त धावा खर्च केला. त्या 2 मोठे फटके मारण्याची कोणती संधी देत नाही फलंदाजांना. प्रयत्न जरूर करतायत परंतु इथे प्रयत्नांना असफलता मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात उचलेल फेकेल तत्पूर्वी धावा कंप्लीट केल्या 2. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण फलंदाजांमध्ये पाहतोय. 2 धावा आल्या चेंडूवरती आणि 2 ने संघ पुढे सरकेल. 23-23 धावा धावफलकावरती. अप्रतिम क्रिकेट सुनील स्पोर्ट चषक आपण पाहतोय. अप्रतिम स्पर्धा आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीचा फल आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा अप्रतिम वेगवान पद्धतीचा चेंडू फेकत असताना रितेश पाटील हा गोलंदाजाला आपण पाहतोय. एका पाठोपाठ आपण जरूर पाहतोय. या षटकामध्ये 2 चेंडू निर्धाव फेकलेत. सुरेख कामगिरी कमबॅक करणारा षटक जरूर आपण पाहू शकतोय मैदानामध्ये. बॅटची किंचित काढा जरूर घेतले. 1 धाव कंप्लीट केली. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तत्पूर्वी फक्त आणि फक्त 1च धाव. 2 धावा घेण्याची संधी दिली नाही. चांगलं क्षेत्ररक्षण क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं तर गोलंदाजांना साथ कशाची हवी असते ती क्षेत्ररक्षकाची आणि ती साथ देत असताना मैदानावरती क्षेत्ररक्षक वर्ग. षटक क्रमांक 3 इथे समाप्त. 3 षटकांचा खेळ संपलाय. आर्या स्पोर्ट ओले संघाची धावसंख्या 24 वरती 1 गडी बाद. नक्कीच जर ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये जाईल तत्पूर्वी संधी देऊया डीजेला. चांगला असं गीत लावा आणि प्रेक्षकांचं म्हणजे मात्र शंका नसेल. परंतु प्राप्ती लाईव्ह यांचे आतापर्यंत सबस्क्राईब झाले 96,000. काल आम्ही अनाउन्समेंट केली होती 95,500ची. आज 96,000 झालेत. अजून 4,000ची गरज आहे. काल 95,700 झाले होते. आज 96,000 कंप्लीट म्हणजे अजून 4,000 सबस्क्राईबची गरज आहे. चला सर्व जे ही स्पर्धा लाईव्ह पाहत असतील लॅपटॉप मोबाईल किंवा टी व्हीवरती त्यांना विनंती असेल की आपण या चॅनलवरती जा आणि सबस्क्राईब करा. 1 लाख झाले ना तर आम्हाला जोरदार पार्टी आहे. सिल्वर बटन आला की एक गाणं वाजणार. तुफान आले किती जिद्द ना सोडली हा गाणी वाजणार आणि सिल्वर बटन घेत असताना आम्ही जितू गुंजलेला पाहू. मैदानामध्ये जाऊ आपण. 4थ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल
फक्त दिशा दिली, युक्ती आणि शक्तीचा वापर. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल तत्पूर्वी चेंडू गेला सीमा पार. चौकार. जे राज पाटील आपण पातळी गोलंदाजी करतो त्याच्यासाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक विकेटसाठी स्क्वॉड हाऊस बॉईज कडून 500 रुपयाचा पारितोषिक. एटीएम खुलं केलंय, तुम्हाला फक्त पिन कोड दापायचा आहे विकेट. आणि बॅक टू बॅक 2 जर डॉट बॉल फेकले त्यासाठी देखील 500 रुपयाचा पारितोषिक. आणि 2 षटकार आणि 2 चौकार मारले फलंदाजांनी. निलकंठजी नाईक साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. पारितोषिक लाईलाईट, परंतु पारितोषिक जिंकणार का खेळाडू वर्ग हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल मैदानामध्ये. परंतु आपण पाहू शकाल एक धाव कंप्लीट केली, संघाची धावसंख्या 1 ने जाऊन पोहोचले. एकूण धावा धावफलकावरती लागले आहेत 29. एक गडी बाद झालाय. मैदानामध्ये आपण प्रसाद गायकवाड आणि अमित मुंगाजीला पाहतोय. राज पाटील चौथं षटक. बिगिट करायचा प्रयत्न, ताकदीचा वापर जरूर आपण पाहतोय. वन बाउंड चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये काही क्षेत्ररक्षण केलंय. अप्रतिम अप्रतिम. आशिष तारेकर तिथं तैनात आहे. सुरेख कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. एकच धाव येईल. 30 धावा धाव फलकावरती लागल्यात. सुरेख कामगिरी. जितकी चांगली गोलंदाजी होते ना तितकं चांगलं क्षेत्ररक्षण चॅलेंजर पारगाव संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. आणि हीच कामगिरी होणं गरजेचं आहे मैदानामध्ये ती कामगिरी करत असताना. हा बॉल स्टेअर केला, फक्त दिशा दिले तिथे क्षेत्ररक्षक असणार. एकापेक्षा इथे काही येऊ शकत नाहीये. स्ट्रॉंग फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि चांगली गोलंदाजी. राज पाटीलला आपण पाहतोय चौथं षटक फेकत असताना आतापर्यंत चेंडू फेकले एकूण 3. जरूर पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर आपण पाहू शकाल थोडंसं फलंदाजांना थांबवलंय या गोलंदाजाने. धावसंख्या 31. एक गडी बाद. आर्या स्पोर्ट ओले संघ. तर नक्की 10 धावांच्या कमी धावसंख्या दिली तरी राज पाटीलला 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे स्क्वॉड हाऊस ग्रुप कडून. मैदानामध्ये आपण पाहू शकाल बॅटची किंचित कडा घेतले. एकच धाव. चांगली किमिया, चांगली गोलंदाजीचा नजराना. या षटकाला आपण स्लॉग ओव्हरचं षटक म्हणतो, या षटकाला आपण हाणामारीचं षटक म्हणतो. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवायची किमिया बरेचसे फलंदाज वर्ग करतायत. परंतु राज पाटीलने आतापर्यंत केलेली गोलंदाजी वाखेण्याजोगी आपल्याला पाहायला मिळते. कारण त्याने आतापर्यंत चेंडू फेकलेत एकूण 5 आणि धावा खर्च केला त्यामध्ये फक्त 8. जर 10 धावांच्या कमी धावा खर्च केल्या तर तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक. अंतिमचा चेंडू या सत्रातील. यावेळी चेंडू सुरेख फेकलाय. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि इथे जरूर आपण पाहतोय धावा फक्त केल्या खर्च या षटकामध्ये 9 आणि 1000 रुपयाचा पारितोषिक ऑनलाईन गुगल पे झालाय राज पाटीलला. आणि ते एकंदरीत आपण विचार केला 4 षटकांचा खेळ संपलाय. आर्यास पटोले संघ एकूण धावसंख्येवरती पोहोचलाय 32 आणि येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये गरज आहे 33 धावा आणि पुढच्या सत्रामध्ये गरज आहे चॅलेंजर पारगाव टीमला ती 34 धावांची. एचडीजे.
इथे नांदगाव संघाचा संघनायक उपस्थित आहे. मी विनंती करेन बॉस फायटर ओले टीमचा कॅप्टन संघनायकाला विनंती असेल की आपण टॉससाठी आमच्या मंचाशी संपर्क साधायचे. चला अश्विन पाटील, विनंती असेल आपण की टॉससाठी आमच्या मंचाशी संपर्क साधायचा आहे. तर नक्कीच आमच्या मंचावरती उपस्थित मान्यवर आदरणीय प्रकाशजी नाईक साहेबांना विनंती असेल की आपल्या प्रकाशजी डावूर साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करायचा आहे. आदरणीय प्रकाशजी डावूर साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण माजी सरपंच दापोली ग्रामपंचायत आदरणीय प्रकाशजी डावूर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला असेल नांदगाव टीम आणि त्यांच्या विरुद्ध बॉस फायटर ओवळे. टॉस का बॉक्स नांदगाव टीम. नक्कीच हा सामना झाल्यानंतर लगेच निर्णय कळवा आणि मैदानामध्ये आपण उतरा. टॉस जिंकला तो म्हणजेच युवा स्पोर्ट्स नांदगाव संघानं डिसिजन पेंडिंग. चला सामना सुरू करा. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. एका बाजूला संघ लढतोय तो म्हणजेच आर्या स्पोर्ट्स वोळे संघ राकेशभाई गायकवाड यांचा संघ, तर एका बाजूला मात्र सुमित आशिषचा हा वीर 11 चॅलेंजर पारगाव संघ. 24 बॉल 34 धावांची गरज. स्ट्राईकवर फलंदाज असेल तो सुमित डोंगरे, तर नॉन स्ट्राईकला मात्र आशिष तारेकर. पहिला बॉल, पहिला तडाखा, सुरुवात जारी केली आहे. रिवाल मात्रच्या पहिल्या बॉलवर मात्र स्ट्रेट हिटचा हा आलाय चौकार. सुरुवात केली आणि इथे आमचे उपस्थित मान्यवर आदरणीय प्रकाशजी डाऊर यांच्याकडून पारितोषिक 500 रुपयाचा पारितोषिक आणि यापुढे पारितोषिक कंटिन्यू राहणार आहे. षटकारासाठी आणि चौकारासाठी प्रत्येक फलंदाजासाठी सुवर्ण संधी असणार आहे. आदरणीय प्रकाशजी डाऊर साहेबांकडून ही संधी आणि ते संधीचं सोनं करत असताना हा फलंदाज. तर खऱ्या अर्थानं विचार केला ना संदीपन सर, तर आम्ही दापोलीच्या रजनी स्पर्धेमध्ये सांगितलं होतं की एखाद्या संघाला असा पॅकर असावा, सामना गमावल्यानंतर सुद्धा 10,000 रुपये. त्याच्या अगोदर जो सामना जिंकला त्यावेळेला जवळपास 9 ते 10,000 रुपये. प्रत्येक वेळेला पैशाची खैरात करणारा एक आदर्श पॅकर आपल्या खेळाडून देताना पाहिला मी प्रकाश डाऊर साहेबांना. सलग तिसऱ्या बॉलवर प्रहार झालाय. पहिल्या 2 बॉलवर 8 धावा, 2 चौकार आणि तिसऱ्या चौकार मात्र तिसऱ्या बॉलवर मात्र हा सुमित डोंगरेचा आलाय षटकार. आणि नक्कीच दिनेश सर आपण पाहतोय चौकाराला 500 आणि षटकाराला 1000 असा हा पारितोषिक आहे. आणि पैसे लगावले मग आता सुमिती पैसे मोजेल आणि त्यांचे टीममेटची. तर विनंती करेन खऱ्या अर्थानं चहा रिसॉर्टचे सर्व आणि क्रिकेटच्या क्षेत्रामधलं दैवत मानलं जाणारं संजयजी पाटील बॉस यांना विनंती करतो की आपण आदित्य कक्षामध्ये आगमन करायचं आहे. तर बॉस आपण या, आपल्याला विनंती आहे. 3 चौकार 1 षटकार, अतिशय दर्जेदार असा खेळ राहिला सुमित डोंगरेचा. पैशाचा ATM मशीन खऱ्या अर्थानं मी म्हणेन की त्यांचे पॅकर्स आहेत आणि खूप पैसे लगावले जातात नेहमी त्यांच्याकडून. त्या आदर्श व्यक्तिमत्वाचाही सन्मान. मित्रांनो, पैसा तुम्हाला शाबासकी देते, शाबासकी तुम्हाला प्रेरणा देते, पैसा तुम्हाला होतकरूपणा दाखवतो. आणखीन एक इथे मात्र आशिष तारेकर, काय सुरेख बॅट. पहिल्या सामन्यात तब्बल 45 धावा करणारा इथे मात्र आशिष तारेकर ठोकतोय आपल्या चौकार आणि चौकारने मात्र सुरुवात केली जाते. धापलकर धावा लागत आहेत. 5 बॉलच्या समाप्तीनंतर तब्बल 23 धावा. हा सामना एक षटक संपलाय, एक षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 23 धावा.
अनेक चांगले चांगले बैल आणि या बैलांनी सुद्धा आपल्या मालकांना प्रसिद्ध केलं. म्हणजेच प्राणी मात्रावर जर आपण प्रेम दाखवलं ना तर तेही माणसाळतात. कारण कित्येक व्हिडिओज आपण पाहतो मालक आणि बैलाच्या एकमेकाला जीव लावणारं हे काम आणि पोटच्या पोरापेक्षाही जास्त माया बैलांनाही लावली जाते. 18 बॉल 11 धावांची गरज राहिली. नांदगाव संघाने आपला निर्णय कळवायचा आहे जो काही असेल तो. गोलंदाजी येस. स्विचचा हा प्रयत्न शतरक्षण खराब. इथे मात्र मिळतील तब्बल 4 धावा. सुमित डोंगरे या रजनीमध्ये मात्र बरसतोय. आज फलंदाजी खूप छान राहिली आहे पारगाव संघाची. कारण पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 75 धावा त्यांना जोडल्या होत्या. स्विचचा हा चांगला प्रयत्न. रायगड प्रीमियर लीग वर्ष दुसरे वर्ष तिसरेमध्ये मालिकावीर फटकावणारा हा सुमित. काय खेळ राहिला आहे सुमितचा. रायगड ओपन टीममधनं खेळताना अनेक उत्तम खेळी करणारा खेळाडू. पण एका बाजूला आशिषित तेवढाच दर्जेदार खेळाडू. गोलंदाजावर फक्त प्रहार होतात. सतीश पाटीलवर हा झाला प्रहार आणि इथे स्कोर लेवल. सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न मात्र केला आहे. प्रहार झाला आणि ते मात्र स्कोर झाला लेवल. नेक्स्ट मॅच रेडी राहायचं आपण दोघांनी. नांदगाव संघ आपण रेडी राहा. त्याचबरोबर बॉस फायटर अजनबी ओळे संघ आपण रेडी राहा. आणि अखेरकार इथं मात्र हा सामना संपतोय. केवळ 9 बॉल्समध्ये हा सामना संपलाय आपला. पॅकर्स समोर आणि पॅकर्स समोर मात्र पॅकर्स किती खुश होते.